सेट 6.2 मधील सेकंड क्वेश्चन तुम्ही लिहून घेतलाय बघा. प्रश्न क्रमांक 2 लिहून घेतलाय. काय आहे बघा प्रश्न क्रमांक 2. मी वाचतोय बघा, सर्वांनी पुस्तकामध्ये लक्ष द्या आपल्या. फ्रॉम द टॉप ऑफ लाईट हाऊस. लाईट हाऊस म्हणजे काय? दीपगृह. लाईट हाऊस म्हणजे काय? दीपगृह. An observer looking at a ship make angle of depression 60 degree. एक निरीक्षक आहे, तो त्या लाईट हाऊस वर उभा आहे आणि तिथून काय करतोय? समुद्रामध्ये असणाऱ्या जहाजाकडे पाहतोय. त्यावेळेला अवनत कोन तयार होतोय. किती अंशाचा? 60 अंशाचा. ठीक आहे. इफ द हाईट ऑफ लाईट हाऊस इज 90 मीटर. त्या लाईट हाऊसची उंची, त्या दीपगृहाची उंची समुद्र सपाटीपासून उंची किती आहे? 90 मीटर आहे. देन फाइंड हाऊ फार द शिप इज फ्रॉम द लाईट हाऊस. तर ते जहाज लाईट हाऊस पासून किती लांब अंतरावर असेल ते काढायला सांगितलं. ओके, बघा मी आकृती काढतो बघा. ही समुद्र सपाटी आहे किंवा हा समुद्र आहे. ठीक आहे. या ठिकाणी ते जहाज आहे. सी या ठिकाणी जहाज आहे. जहाज म्हणजे काय? शिप आहे. ठीक आहे. हे लाईट हाऊस आहे बघा. हे काय आहे? लाईट हाऊस आहे. अशा पद्धतीनं लाईट हाऊसची एबी ही उंची आहे. एबी ही काय? उंची आहे. किती दिल्या? 90 मीटर दिल्या. 90 मीटर. ठीक आहे. आणि या लाईट हाऊसच्या या ठिकाणी इथं या कोपऱ्यावर ए हा ऑब्झर्वर आहे, निरीक्षक आहे, तो उभा आहे आणि तो या जहाजाकडे पाहतोय. या जहाजाकडे म्हणजे शिपकडे पाहतोय. त्यावेळेला अँगल ऑफ डिप्रेशन तयार होतोय, म्हणजे अवनत कोन तयार होतोय. किती अंशाचा अवनत कोन तयार होतोय? 60 डिग्रीचा. किती डिग्रीचा? 60 डिग्रीचा अँगल क्रिएट होतोय. तर तुम्हाला काय विचारलंय? हे लाईट हाऊस आणि या शिप मधील डिस्टन्स विचारलंय आणि ते आपण किती मांडलंय? x मीटर मांडलंय. x मीटर. लक्षात आलंय का? आकृती कळाली का? लाईट हाऊस हाय बघा. ही लाईट हाऊसची उंची आहे. लाईट हाऊस म्हणजे काय? दीपगृह. दीपगृह म्हणजे काय? समुद्र किनाऱ्यावरील उंच अशी बिल्डिंग. त्या उंच बिल्डिंग वर जाऊन आपण काय करतोय? पूर्ण त्या समुद्राचं निरीक्षण करतोय. त्याला लाईट हाऊस म्हटलं जातं, म्हणजे दीपगृह असं म्हटलं जातं. आता बघा जे दिलंय ते मी मांडतो बघा. समजा एबी ही दीपगृहाची उंची आहे. लेट AB be the height of the lighthouse. Therefore AB is equal to किती रे? 90 मीटर. AB is equal to 90 मीटर. त्यानंतर BC हे जहाज व दीपगृह या मधील अंतर आहे. BC be the distance from ship and lighthouse. त्यानंतर angle of depression is 60 degree. अवनत कोन 60 अंश आहे.
मग अवनत कोण कुठला येतोय बघा 60 अंश इथं, आणि एक राहिलं बघा बीसी बरोबर काय लिहायचंय एक्स मीटर लिहायचं. काय लिहायचं एक्स मीटर मांडलंय आपण. अवनत कोण कुठला DAC अँगल DAC बरोबर किती रे 60 अंश. DAC बरोबर 60 अंश. आता या दीपगृहाचा छत आणि ही समुद्र सपाटी ही काय असणार आहे हॉरिझॉन्टल लाईन्स असणार आहे, पॅरलल असणार आहे, दोघं एकमेकाला पॅरलल असणार आहे. म्हणजे एडी पॅरलल असणार आहे कोणाला BC आणि AC ही काय ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय छेदिका आहे. ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय छेदिका. या छेदिकेमुळे तयार होणारा हा कोन कुठला अँगल DAC कॉन्ग्रंट असणार आहे कुणाशी अँगल ACBC. अँगल ACBC याला कारण काय येणार आहे कुठले कोण आहे ते अल्टरनेट अँगल. काय येणार आहे अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल म्हणजेच काय व्युत्क्रम कोन. काय व्युत्क्रम कोन. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने जोडले असता तयार होणारे व्युत्क्रम कोन कसे होतात एकरूप होतात. पण DAC चं माप किती आहे 60 अंश आहे. याचा अर्थ ACB चं माप सुद्धा किती असणार आहे 60 अंश असणार. या ACB चं माप पण किती असणार आहे 60 अंश. लक्षात आलं. आता इन ट्रायंगल ACB त्रिकोण ACB मध्ये काय काय दिसतंय अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. याचा अर्थ हा काय असणार आहे राईट अँगल ट्रायंगल असणार आहे म्हणजे काटकोन त्रिकोण असणार आहे. त्यानंतर अँगल ACB इज इक्वल टू 60 डिग्री. कोण ACB चं माप किती आहे 60 अंश. त्यानंतर अजून काय माहिती आहे AB बरोबर किती 90 मीटर. AB बरोबर किती 90 मीटर आहे. त्यानंतर BC इज इक्वल टू x मीटर जे काढायचं आहे. BC काय करायचं आहे काढायचं आहे. पुन्हा एकदा हा कोन दिलाय बघा. ही या कोना समोरील बाजू दिल्या अपोजिट साइड दिल्या आणि ऍडजस्टंट साइड म्हणजे लगतची बाजू काढायची. पुन्हा एकदा अपोजिट साइड आणि ऍडजस्टंट साइड समोरील बाजू आणि लगतची बाजू याच्याशी रिलेटेड याच्याशी संबंधित गुणोत्तर म्हणजे रेशो कोणता आहे तर टॅन आहे बघा. टॅन थीटा. टॅन थीटा म्हणजे मी काय करणार आहे टॅन अँगल कुठला ACB म्हणजे टॅन ACB चं माप किती आहे 60 अंश. टॅन 60 अंश. टॅन म्हणजे काय समोरील बाजू म्हणजे AB अपॉन ऍडजस्टंट साइड म्हणजे लगतची बाजू कुठली B. मग आता टॅन 60 ची किंमत बघा. टॅन 60 किती आहे √3 आहे का. टॅन आणि 60 किती आहे वर्गमुळात 3 ही किंमत ठेवायची. वर्गमुळात 3 बरोबर. AB किती आहे रे 90 आणि BC आपल्याला काढायचं म्हणजे वर्गमुळात 3 गुणिले BC भागिले इथे गुणिले झाले बरोबर किती रे 90. म्हणजे BC बरोबर 90 हे गुणिले वर्गमुळात 3 आहे ते काय रे भागिले वर्गमुळात 3. गुणिले वर्गमुळात 3 आहे ते. आता काल पाहिलं होतं बघा आपण छेदाचं परिमेयीकरण करायचं आहे. म्हणजे काय करायचंय डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन करायचंय. काय करायचंय रॅशनलायझेशन. मग याचा आता कॉन्जुगेट पेअर तयार करायची नाही आपल्याला. अनुबद्ध जोडी तयार करायची नाही का तर 2 पद आहेत तयार नाहीत एकच पद आहे √3. याचा आता काय करायचं परिमेयीकरण गुणक शोधायचं. रॅशनलायझिंग फॅक्टर शोधायचा. आता हे रॅशनलायझिंग फॅक्टर म्हणजे काय आहे परिमेयीकरण गुणक म्हणजे काय की या छेदाला अशा संख्येने गुणायचं. या छेदाला या डिनॉमिनेटरला अशा नंबरनं मल्टिप्लाय करायचं की त्या नंबरनं मल्टिप्लाय केलं की ती संख्या गुणल्यानंतर येणारी संख्या त्या वर्गमुळातून बाहेर येऊ शकेल.
त्या वर्गमुळातून या स्क्वेअर रूट साइन मधनं बाहेर येऊ शकेल. मग आता अशी संख्या कोणती आहे तर मला सापडली बघा आणि तुम्हाला पण सापडल्या. काय वर्ग त्याच संख्येने त्याच संख्येला गुणलं की त्या संख्येचा वर्ग होतो आणि त्या संख्येचा वर्ग झालं की आपोआपच हे वर्गमूळ चिन्ह काय होणार आहे निघून जाणार आहे. म्हणजे मी कशाने मल्टिप्लाय करणार आहे वर्गमुळात 3 छेद वर्गमुळात 3 म्हणजे 90 गुणिले वर्गमुळात 3 आणि छेदामध्ये वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 वर्गमुळात 9 वर्गमुळात किती. ठीक आहे म्हणजेच हे कुणाबरोबर आलंय रे बीसी बरोबर आलंय. कुणाबरोबर आलेलं आहे बीसी बरोबर. म्हणजेच बीसी बरोबर 90 गुणिले वर्गमुळात 3 ची किंमत दिली आहे बघा तुम्हाला प्रश्नामध्ये. हा प्रश्नामध्ये वर्गमुळात 3 ची किंमत दिली आहे किती 1.73 दिली. किती दिल्या 1.73 या वर्गमुळात 3 ची किंमत ठेवली आणि छेदामध्ये 9 कुणाचा वर्ग आहे किंवा 9चं वर्गमूळ किती आहे तर 3 आहे. किती आहे 3. म्हणजे बीसी बरोबर 3 त्रिक 9 3 0 0 30 गुणिले 1.73 म्हणजे बीसी बरोबर या 30 ने 1.73 ला गुणायचं. 30 ने 1.73 ला गुणायचं म्हणजे या 3 न कशाला गुणायचं 17.3 ला गुणायचं. एक शून्य काढला एक घर पुढे सरकवलं. गुणाकारामध्ये घर पुढे सरकतं आणि भागाकारामध्ये घर मागे सरकतं. गुणाकाराकडे घर उजव्या बाजूला सरकतात आणि भागाकारामध्ये घर डाव्या बाजूला सरकतात. घर म्हणजे काय हे डेसिमल पॉइंट. हा काय झालाय उजव्या बाजूला सरकलाय म्हणजे 17.3. म्हणजे बीसी बरोबर 3 त्रिक 9 3 असते 21 1 4 2 3 एके 3 3 आणि 2 5 आणि दशांश वगैरे येत आहे बघा 51.9. म्हणजे 51.9 लिहिण्याऐवजी असं लिहिलं तरी चालतंय 51.90 मीटर. 51.90 मीटर हे काय आहे 51.90 मीटर तर डिस्टन्स बिटवीन शिप अँड लाईट हाऊस. दीपग्रह व जहाज यांच्यामध्ये 51.90 मीटर अंतर आहे. असं ही शेवटी उत्तर लिहायचं आहे बरं का तुम्ही. शेवटी शब्दामध्ये उत्तर लिहायचं. आता माझ्या इथे जागा अपुरी आहे म्हणून मी लिहित नाही. तुम्ही लिहायचं आहे काय जहाज व दीपगृह यांच्यामध्ये 51.90 मीटर अंतर आहे. द डिस्टन्स बिटवीन शिप अँड लाईट हाऊस इज 51.90 मीटर. 51.90 मीटर. लक्षात आलंय का. आता तुम्ही म्हणाल सर वर्गमुळात 3 ची किंमत 1.73 आहे असं तुम्ही म्हणताय. कशावरून म्हणताय तर पुस्तकात दिलंय. पुस्तकात दिलंय म्हणजेच काय त्या प्रश्नामध्ये दिलंय. बरोबर आहे का तर बरोबर आहे. मग मला सांगा सर इथंच डायरेक्ट ठेवली असते तर काय बिघडलं असतं. हे एवढं करायची काय गरज होती. 1.73 इथं ठेवू शकत होतं ना चाललं असतं काय अडचण नाही. इथं जरी 1.73 ठेवली तर चालते. परंतु आपल्याला भागाकार एवढा जमत नाही ना 1.73 चा. कसं करणार भागाकार. भागाकार सोपा व्हावा याकरता रॅशनलायझिंग करून भागाकारामध्ये म्हणजे छेदामध्ये काय करणार परिमेय संख्या आणली. काय आणली परिमेय संख्या म्हणजे रॅशनल नंबर आणला जेणेकरून भाग लावायला सोपा जाऊ शकेल म्हणून. त्यासाठी हे एवढं केलेलं लक्षात आलंय. जरी इथं 1.73 किंमत ठेवली तर उत्तर काय येणार आहे तेच येणार आहे. तुम्हाला जमत असेल तर का नसेल तर या पद्धतीनं. सराव संच 6.2 मधील आता आपण प्रश्न क्रमांक 3 म्हणजे क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 3 काय प्रश्न क्रमांक 3 टू बिल्डिंग्स आर फेसिंग ईच अदर ऑन अ रोड ऑफ विड्थ 12 मीटर. म्हणजे दोन इमारती आहेत. काय सांगितलंय दोन इमारती आहेत. समोरासमोर दोन इमारती आहेत. रस्त्याच्या दुतर्फा आहे. हा रस्ता आहे कुठला बीसी हा रस्ता आहे आणि रस्त्याच्या दुतर्फा या समोरासमोर दोन इमारती आहेत. त्या रस्त्याची रुंदी किती आहे 12 मीटर आहे म्हणून सांगितलं. रस्ता आणि इमारत कशी असणार आहे परपेंडिक्युलर असणार आहे. ठीक आहे. पुढे काय सांगितलं फ्रॉम टॉप ऑफ फर्स्ट बिल्डिंग which is a 10 meter high the angle of elevation
of the top of second building is found 60 degree. म्हणजे पहिल्या इमारतीच्या टॉप, म्हणजे ए या ठिकाणी पहिल्या इमारतीचा टॉप आहे, इथून दुसऱ्या इमारतीकडे पाहिले, दुसऱ्या इमारतीकडे म्हणजे डी या ठिकाणी पाहिलंय, त्यावेळेला अँगल ऑफ इलिव्हेशन तयार होते मी सांगितलं. अँगल ऑफ इलिव्हेशन किती 60 डिग्रीचा, म्हणजे इथे किती अंशाचा कोण तयार होतोय 60 अंशाचा. इथं नाव ई दिलं, हॉरिझॉन्टल लाईन काढली म्हणजे परपेंडिक्युलर असणार आहे. किती अंशाचा कोण होतोय 60 अंशाचा. का आणि काय सांगितलं पुढं, व्हॉट इज द हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग. पहिल्या इमारतीची उंची किती दिल्या 10 मीटर दिल्या. किती दिल्या 10 मीटर, बरोबर आहे का. 10 मीटर हाईट दिल्या पहिल्या इमारतीची. आणि ही दुसऱ्या इमारतीची उंची काढायला सांगितली, म्हणजे तुम्हाला काय काढायला सांगितले डीसी काढायला सांगितले. काय काढायला सांगितले डीसी. ठीक आहे, त्यासाठी आपण डी काय मानायचा एक्स मानायचा. डी किती मानायचा एक्स मीटर मानायचा. ठीक आहे, आता बघा समजा AB व CD या दोन इमारती आहेत. Let AB and CD are two buildings. ठीक आहे. AB बरोबर किती दिले तुम्हाला, AB बरोबर 10 मीटर दिले, 10 मीटर. ठीक आहे, आता CD काढायला सांगितले. CD किती असणार आहे, CD तर CE अधिक की काय असणार आहे DE असणार आहे. CE अधिक काय असणार आहे DE. ठीक आहे, आता या ठिकाणी BC ही रस्त्याची रुंदी आहे. BC ही रस्त्याची रुंदी आहे. किती आहे रुंदी आहे. BC be the width of the road. म्हणजे BC बरोबर किती दिले रे 12 मीटर. BC बरोबर किती 12 मीटर. या ठिकाणी हा 90 अंश आहे, हा सुद्धा 90 अंश आहे, हा सुद्धा 90 अंश आहे. अर्थातच उरलेला कोण सुद्धा किती अंशाचा असणार आहे 90 अंशाचा. याचा अर्थ प्रत्येक कोण कसा आहे 90 डिग्री. आणि ही लेंथ आणि ही काय आहे ब्रीथ, म्हणजे ही लांबी आणि रुंदी कशा आहेत वेगवेगळे आहेत. 10 आणि 12 दिलेले. ज्या चौकोनाचा प्रत्येक कोण 90 अंशाचा असतो तो चौकोन काय असतो आयत असतो. काय असतो आयत. म्हणून मी काय म्हणणार आहे चौकोन ABCE हा काय आहे आयत आहे. काय आहे आयत आहे. क्वाड्रिलॅटरल ABCE is a rectangle. आणि आता आपल्याला माहित आहे आयताच्या समोरासमोरील बाजू कशा असतात समान असतात, एकरूप असतात. म्हणजे मी काय म्हणणार आहे तर C बरोबर AB बरोबर किती 10 मीटर. CE बरोबर AB बरोबर 10 मीटर. त्यानंतर AE बरोबर BC बरोबर किती 12 मीटर. 12 मीटर. याला दिला 2 नंबर आणि याला दिला 3 नंबर. ठीक आहे. त्यानंतर आता इन ट्रायंगल EAD इन ट्रायंगल EAD अँगल EAD बरोबर किती 60 डिग्री. EAD बरोबर किती 60 अंश. त्यानंतर
अँगल AED बरोबर किती 90 अंश. हा AED बरोबर किती 90 अंश. त्यानंतर AE बरोबर किती दिलंय 12 मीटर दिले. AE बरोबर 12 मीटर. आणि DE बरोबर किती आहे x मीटर मांडलंय आपण x मीटर. ठीक आहे. आता टॅन अँगल इथं सुद्धा काय दिलंय बघा लगतची बाजू दिल्या 12 मीटर दिल्या लगतची बाजू आणि समोरील बाजू काढायची अपोजिट साइड काढायची म्हणून टॅनच वापरणार आहे. टॅन अँगल EAD बरोबर टॅन 60 डिग्री. EAD चं माप किती आहे 60 डिग्री. बरोबर काय येणार आहे रे समोरील बाजू D छेद लगतची बाजू कुठली A. ओके. मग आता टॅन 60 ची किंमत किती आहे वर्गमुळात 3 बरोबर BE किती आहे तर काढायचं आहे आणि AE किती आहे तर 12 आहे. म्हणजे वर्गमुळात 3 गुणिले 12 बरोबर काय रे x. म्हणजे x बरोबर किती आलं 12 वर्गमुळात 3. x बरोबर किती आलं 12 वर्गमुळात 3. म्हणजे ही काय आली रे DE आलं किती आलं 12√3 मीटर. ठीक आहे. तुम्हाला काय सांगितलंय हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग काढायसाठी दुसऱ्या इमारतीची उंची. आता दुसऱ्या इमारतीची उंची काय रे CD आहे बरोबर काय CD. म्हणून CD बरोबर काय फॉर्म्युला तयार केलाय C प्लस D कशावरून फ्रॉम फर्स्ट म्हणजे 1 वरून लिहिलं 1 वरून. मग C किती आहे C 10 C किती आहे 10 आणि D किती आहे 12√3. मग बरोबर काय CD बरोबर काय CD. म्हणजे CD बरोबर यामध्ये वर्गमुळात 3 ची किंमत दिल्या का नाही दिलेली या प्रश्नामध्ये दिलेली नाही म्हणून यातनं फक्त कॉमन काढायचं. 12 आणि 10 कुणाच्या पाड्यात आहेत रे 12 आणि 10 2च्या म्हणून 2 बाहेर काढतात. आज काय राहिले 2 पंचे 10 आणि 2 सक्क 12 वर्गमुळात 3 मीटर वर्गमुळात कुणाची किंमत आली CD. मग शेवटी उत्तर काय द्यायचं therefore height of the second building is 2 in bracket 5 plus 6√3 मीटर. म्हणून दुसऱ्या इमारतीची उंची 2 कंसात 5 अधिक 6 वर्गमुळात 3 मीटर असं लिहायचं आहे. लक्षात आलं का तुमच्या?